हॅलो, नमस्ते. तुमचं स्वागत आहे श्रेयाज मराठी रेसिपीमध्ये. तर आपण आज बनवणार आहोत कद्दूचे धपाटे. तर कद्दू होता माझ्याकडे पडलेला, तर मी त्याचं काय करावं विचार केला. त्यानंतर म्हटलं धपाटेच करावे. त्यासाठी मी सुरुवातीला घेतली ती मेथी चांगली धुवून त्यामध्ये काही पाणी घालून वाफळायला ठेवून दिली. त्याच्यानंतर इथं घेतली आहे खिसणीवर आपण असं मस्तपैकी असा कद्दू असा खिसून घ्यायचा आहे आपल्याला, पूर्ण कद्दू. तर मी इथं आता हा कद्दू खिसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता माझा इथं कद्दू खिसून झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे पाणी घालून याला स्वच्छ मस्त असं धुवून घ्यायचं आहे. पहिले मी याला धुवून पिळून घेणार आहे. मस्तपैकी मला धुवून पिळून घेतलेलं आहे इथं. तर आता याच्यामध्ये घालूयात 1 वाटी बेसन. अर्धी वाटीच घातलं मी, म्हणजे थोडं आपल्याला जसं लागते तसं. त्याच्यानंतर इथं घेतलं आहे ज्वारीचं पीठ इथं मी 1.5 चाळणी एवढं घेतलं होतं. तुम्हाला इथं मी 1 चाळणी दाखवलेलं आहे. तर आणि 1 चाळणी गव्हाचं घेतलं. अर्धी वाटी बेसन, 1.5 चाळणी ज्वारीचं, 1 चाळणी गव्हाचं. बघू शकता मस्त असं. त्यानंतर याच्यावरती घालूयात आता कांदा, बारीक चिरलेला कांदा मस्त असा. मी तर 2 ते 3 कांदे चिरून घेतले. ते मस्त आपल्याला याच्यावरती असं घालायचे. मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर घालून घेतली मी. त्याच्यानंतर याच्यावर घालायचं आहे ओवा. याच्यामध्ये ओवा टाकून घेणार आहे. आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला लाल तिखट इथं मी आपल्याला चवीनुसार टाकलं मी. कोणाला तिखट आवडते, कोणाला फिक्के आवडतात. मी तर 1.5 चम्मच घातलं आहे. आता हळद. त्याच्यानंतर आता आपण मस्त याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. मीठ पण चवीनुसारच घातलं आहे मी माझ्या. त्याच्यानंतर मी इथं घेतलं आहे लसूण आणि जिरं कुटलेलं. लसूण जास्त घ्यायचा, धपाट्याला लसूण जास्त लागतो आणि लसणाने चव येते छान. त्याच्यानंतर मी त्याची वाफळलेली आपली मेथी ती घेतली आहे. मेथी पूर्ण वाफवून थोडीशीच होते. त्यानंतर आता मस्त त्याचा एकजीव असा करून घ्यायचा आहे. मी त्या हाताने पूर्ण असा एकजीव याचा करून घेणार आहे. थोडी मेथी गरम होती, हाताला पोळत होती, मग मी हळूहळू करत होते त्याला मिक्स. बघू शकता. त्यानंतर इथं आता पूर्ण असा एकजीव करायचा आपल्याला सगळं याचा मिश्रणाचा. इथं मी एकजीव याचा पूर्ण असा करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ना असं थोडं पाणी घालत उंडा भिजवून घेणार आहोत आपण. आता मी इथं जे पाणी घेतलं आहे ते मेथीचंच पाणी आहे. मेथी पहिले स्वच्छ वॉश करून घेऊनच वाफायला टाकायची, ज्याने की ते पाणी आपल्याला मेथीचं यूजला येते आणि त्या पाण्याने चवदार होते. मेथीचं पाणी जे होतं ते गरम होतं. त्याच्यानंतर मी थोडंसं गार पाणी टाकलं आणि त्याचा आपल्याला मस्तपैकी उंडा घ्यायचा आहे मळून. उंडा थोडा पातळच पाहिजे, कारण आपल्याला थापून करायचे. तर मस्त असं पाणी घालण्याचं आता याला करून घेऊ जीवाचा मस्तपैकी मिक्स करून उंडा तयार करून घेऊयात आपण. मी थोडं पाणी घालत तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी तो उंडा तयार केला आहे. आता याला एक साईडनं मस्त असं लावून घेऊयात सगळा उंडा इथं लावून झाला. त्याच्यानंतर माझा पहिलाच यूज केलेला कपडा आहे हा माझा धपाटाचाच कपडा आहे. तर याच्यावरती पहिले वल्ला करून घ्यायचा. त्यानंतर याच्यावरती मस्त असं तेल पाणी दोन्ही लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताला तेल लावून उंडा घ्यायचा आहे. आता आपल्याला धपाट्याचा उंडा घेऊन मस्त असा कपड्यावरती थापून घ्यायचा आहे. धपाटं असं मस्तपैकी थपथप करून मी इथं थापून घेतलं आहे. आता गोल मस्त असं करून घ्यायचं. त्याला पातळ छोटे धपाटे टाकणार आहोत आपण इथं. तरी झालं आपला धपाटा तयार मस्तपैकी. तुम्ही बघू शकता किती छान मस्त झालंय. आता तव्यावर तवा ठेवला होता गरमाला. तवा मस्त गरम झाला होता. तव्यावर मस्त चौकून असं तेल टाकलं, ज्याने की धपाटा असं व्यवस्थित पचल. त्यानंतर असा कपडा उचलून घ्यायचा व त्याच्यावरती असं टाकायचा कपड्यासोबत. हळूवारपणे कपडा असा उचलून घ्यायचा, सहजपणे कपडा निघून येतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता धपाटा आपलं किती छान भाजत आलेला आहे.
दुसरा धपाटा आपण तोपर्यंत इथं खाली तयार करून घेऊया. वरचा धपाटा भाजीपर्यंत. धपाट्याच्या मुळात मस्त असं छोटं एक छिद्र केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जे आहे ते आपलं धपाटं इकडून सुकलेलं आहे पूर्ण, म्हणजे खालच्या बाजूनं चांगलं भाजलं आता धपाटं. नंतर पलटून घेतलं आहे मी. मस्त असं तेल सोडूया त्याच्यावर. या छिद्रामधून थोडं थोडं तेल घालायचं. छिद्र याच्यासाठी असते की धपाट्याला पूर्णपणे असं तेल पोहोचावं म्हणून. दुसरं धपाटंही आपण टाकून घेऊयात. आता मी ते पण धपाटं टाकून घेतलेलं आहे मस्त असं. त्याच्यावरती घालूयात तेल, याने की चिपकू नये. मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. इथं अजून मी असं तेल पाणी रिटर्न आपल्याला काय करायचं आहे, जे धपाट्याला पहिलं धपाट्याचं लागलेलं खाली असते ते पहिले आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं असते. त्याच्यानंतर वरून त्याला अजून तेल लावायचं असते आणि अजून म्हणजे आपला उंडा आहे सेम प्रोसेस तशीच करायची आहे. मग तसंच सेम धपाटं मस्त असं तेल हाताला घेऊन चिपकत असलं तर हाताला थोडंसं तेल घ्यायचं, ज्याने की चिपकणार नाही. पण मस्तपैकी एक समान असं धपाटं आहे ते आपल्याला थापून घ्यायचं. बघू शकता इथे एकदम असं मस्त हे पण भाजलेलं आहे आपलं. आता याला आपण घेऊयात मस्त असं भाजून धपाट्याला तेल वगैरे टाकून छान. मी इथं मस्त असे खूप सारे धपाटे केले होते आणि खायला एकदम असे भारी झाले होते. तुम्ही नक्की करून बघा, खायला एकदम असे भारी असे होतात ते धपाटे आणि चवीला एकदम असे अप्रतिम लागतात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा मी नेक्स्ट रेसिपी कोणती करू आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला तेही नक्की सांगा. आणि नेक्स्ट रेसिपीसाठी मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणीला मित्राला शेअर करा. बाय.